शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 5वा विषय गणित। या व्हिडिओमध्ये आपण 14व्या पाठातील स्वाध्याय 14.1 मधील सर्व उदाहरणे पाहणार आहोत। पाठाचं नाव आहे व्यवहारी अपूर्णांक, समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक व यावरील मुख्य 4 क्रिया। या स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे, आकृतीमधील छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दर्शवाल। पहा, या ठिकाणी आकृती दिलेली आहे, राऊंड दिलेला आहे गोल, आणि ह्या गोलाचे प्रथम आपल्याला किती भाग केलेत हे पाहावं लागेल। पहा, या ठिकाणी ह्या गोलाचे एकूण 8 भाग केलेले आहेत। म्हणजे आपण अपूर्णांक लिहित असताना एकूण किती भाग दर्शवलेले आहेत ते आपण छेदस्थानी लिहित असतो। आणि या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्या की या ठिकाणी रंगवलेला भाग आपल्याला विचारला नाही, तर न रंगवलेला म्हणजे छायांकित न केलेला भाग विचारला आहे। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अंशस्थानी छायांकित न केलेले भाग किती हे आपल्याला या ठिकाणी दाखवावं लागेल। म्हणजे छायांकित न केलेले भाग या ठिकाणी 3 आहेत, म्हणजे तो अपूर्णांक असेल 3/8। या अपूर्णांकाने आपण या आकृतीमधील छायांकित न केलेला भाग दाखवू शकतो। म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, 8/9 पेक्षा मोठा आहे हा पुढचा अपूर्णांक। ह्या 8/9 पेक्षा मोठा आहे हा पुढचा अपूर्णांक या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणता अंक असेल। या चौकटीत कोणता अंक असेल म्हणजेच हा होणारा अपूर्णांक हा या पहिल्या अपूर्णांकापेक्षा मोठा असेल। ज्यावेळेस आपण अपूर्णांक लहान मोठे ठरवत असतो त्यावेळेस त्या दोन्ही अपूर्णांकाचे छेद जर समान असतील तर आपल्याला अपूर्णांक लहान मोठा लवकर ठरवता येतो। आणि छेद समान करण्यासाठी आपण जर या ठिकाणी पहा 11×9 = 99 म्हणजे दोन्हीचा छेद या ठिकाणी 99 होईल, आणि 11ने आपण या अंशाला जर गुणलो तर या ठिकाणी अंश होईल 88, आणि 9ने ह्या अपूर्णांकाला अंशाला गुणल्यानंतर आपल्याला 88 पेक्षा या ठिकाणी मोठा अंश हवा। कारण ज्यावेळेस दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान असतात त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो। म्हणजे या ठिकाणी जर आपण पर्यायाचा विचार केला तर या 7 जर घेतले आपण तर 9×7 = 63 होतील। हे 88 पेक्षा लहान अपूर्णांक होईल त्यामुळे 7 येणार नाही। 10चा जर विचार केला आपण तर 9×10 = 90 होईल अंश अपूर्णांकाचा। या ठिकाणी जर आपण 10 घेतले तर 9×10 = 90 होईल। म्हणजे 88/99 आणि 90/99 असे अपूर्णांक तयार होतील। आणि ज्यावेळेस दोन्ही अपूर्णांकाचा त्या ठिकाणी छेद समान आहे आणि ज्यावेळेस अंश मोठा असतो अशा अपूर्णांकामध्ये त्यावेळेस तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो। म्हणजे या रिकाम्या चौकटीत 10 हा अंक येईल। तिसऱ्या प्रश्नामध्ये 1/11, 1/8, 1/13 व 1/5 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता। पहा, या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात असायला हवी की ज्यावेळेस दिलेल्या अपूर्णांकाचे अंश सर्व अंश समान असतात त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात लहान असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो। त्यामुळे या ठिकाणी सर्वांचे छेद अंश समान आहेत आणि या अपूर्णांकामध्ये सर्वात लहान छेद हा 1/5 या अपूर्णांकाचा आहे। म्हणजेच हा अपूर्णांक या ठिकाणी सर्वात मोठा आहे असं आपल्याला सांगता येईल। पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल। चौथा प्रश्न 2017 मध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो। पहा, या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे 4/7, 7/4, 2/28 आणि 5/14 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता। ज्यावेळेस दिलेल्या अपूर्णांकाचे सर्व अंश समान असतात त्यावेळेस आपण लवकर ओळखू शकतो।
ज्यावेळेस सर्व छेद समान असतात त्याही वेळेस आपण लवकर लहान मोठा अपूर्णांक ओळखू शकतो. पण ज्यावेळेस सर्व अपूर्णांकाचे अंशही असमान आहेत आणि छेदही असमान आहेत त्यावेळेस आपल्याला प्रथम त्यांच्यातला लहान मोठेपणा ओळखण्यासाठी आपल्याला त्यांचे सर्वांचे छेद हे समान करून घ्यावे लागतात. त्याच वेळेस आपल्याला त्याच्यातील लहान मोठा अपूर्णांक ओळखायला येऊ शकते. पहा या ठिकाणी सर्व अपूर्णांक मी लिहून घेतो. आपल्याला या ठिकाणी सर्व अपूर्णांकाचे छेद समान करूया. पहा छेद समान करण्यासाठी सर्वात मोठा छेद या ठिकाणी 28 आहे. ह्या तिन्ही अपूर्णांकाचे आपण 28 छेद जर केले तर या ठिकाणी 14ला आपल्याला 2 गुणावं लागेल. म्हणजे हा अपूर्णांक आपल्याला मिळेल 10°28. या अपूर्णांकाचा छेद 28 करण्यासाठी आपल्याला या अपूर्णांकाला 7 गुणावं लागेल. 7 7 49, 7 चौक 28 आणि या अपूर्णांकाला 4 गुणावं लागेल. म्हणजे हा तयार होईल 4 चौक 16 आणि 7 चौक 28 आणि हा आपला आहे 2°28. या ठिकाणी चारही अपूर्णांकाचे छेद समान झालेले आहेत. पहा मित्रांनो, ज्यावेळेस सर्व अपूर्णांकाचे दिलेल्या सर्व अपूर्णांकाचे छेद समान असतात त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. हे लक्षात घ्या. या ठिकाणी सर्वांचे छेद समान आहेत आणि सर्वात मोठा अंश 49 आहे. म्हणजे हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे. आणि आपल्याला प्रश्नामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता हे विचारला आहे. याचाच अर्थ ज्या अपूर्णांकाचा अंश सर्वात लहान असेल तो अपूर्णांक सर्वात या ठिकाणी लहान असेल असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे या ठिकाणी हा जो अपूर्णांक आहे 2°28 हा अपूर्णांक सर्वात या ठिकाणी लहान आहे या चारपैकी असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पाचवा प्रश्न. पाचव्या प्रश्नात सुद्धा याच पद्धतीनं विचारलेला आहे. पहा 7°10, 6°20, 23°50 व 19°25 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. पहा या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रथम सर्व अपूर्णांकांचे छेद समान करून घ्यावे लागतील. त्याच वेळेस आपल्याला यातील सर्वात मोठा अपूर्णांक सांगता येईल. पहा हे छेद समान करत असताना दिलेले अपूर्णांक आहेत 7°10, 6°20, 23°50 आणि 19°25. या ठिकाणी सर्वात मोठा छेद आहे 50. आपण ह्या तिन्ही अपूर्णांकाचे छेद 50 या ठिकाणी करू शकतो. पहा याला 2 गुणावं लागेल या अपूर्णांकाला छेद 50 होण्यासाठी. 19 दूनी 38, 25 दूनी 50. हा तर 50 आहेच. 23°50 या अपूर्णांकाला आपल्याला पहा कितीनं गुणावं लागेल. 2.5 गुणावं लागेल. हा 2.5 जर आपण गुणलं तर या ठिकाणी काय येईल 25 × 150 म्हणजे 15.15 येईल. 15 छेद 20, 25, 25 दूनी 50, 500 म्हणजे छेद येईल 50, 50.0. याला आपण 5 गुणू. छेद 50 होण्यासाठी 7 × 5 = 35, 10 × 5 = 50. पहा या ठिकाणी सर्व अपूर्णांकाचे छेद समान झालेले आहेत आणि ज्यावेळेस अपूर्णांकाचे छेद समान असतात त्यावेळेस ज्याचा अंश सर्वात मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो आणि आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक या ठिकाणी शोधायचा आहे. यामध्ये पहा सर्वाच्या अंशाचा जर विचार केला आपण तर सर्वात मोठा अंश हा शेवटच्या अपूर्णांकाचा आहे 38.50. म्हणजेच या चारही अपूर्णांकामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक हा 19.25 आहे असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. 6वा प्रश्नसुद्धा त्याच पद्धतीने विचारलेला प्रश्न आहे. पहा 2°3, 3°6, 7°12 आणि 17°36 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. सर्वात लहान या ठिकाणी शोधायचा आहे. पहा या अपूर्णांकाचा छेद आपण 36 करू. 12 × 36 3 गुणावं लागेल तेव्हा ह्याचा अपूर्णांक अंश छेद 36 होईल आणि 7 × 21 अंश होईल. या अपूर्णांकाला 6 गुणावं लागेल तेव्हा छेद 36 होईल आणि अंश 6 × 18 होईल. आणि या अपूर्णांकाला
12 गुणावं लागेल, म्हणजे 12 त्रिक 36 छेद होईल आणि 12 दुनी 24 अंश होईल. या ठिकाणी आपल्याला सर्वात लहान शोधायचं आहे. म्हणजेच सर्वात लहान शोधत असताना आणि सर्वांचे छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा अंश सर्वात लहान असतो तो अपूर्णांक सर्वात लहान असतो आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी अंशाचा जर विचार केला आपण तर सर्वात लहान अंश हा 17 आहे. म्हणजेच हा 17.36 हा अपूर्णांक या ठिकाणी सर्वात लहान आहे असं आपल्याला सांगता येईल. 7वा प्रश्न, ए बरोबर बी, बी बरोबर सी आणि सी बरोबर डी, म्हणजे या ठिकाणी सर्व ए बी सी डी हे यांच्या किमती ह्या समान आहेत. तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? ज्यावेळेस हे समान आहे म्हणजे ए बी सी डी यांच्या किमती सारख्या आहेत, म्हणजे ज्यावेळेस सर्व अपूर्णांकांचा अंश समान असतो त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात लहान असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी सर्वात लहान छेद हा बीचा आहे, बी अंशछेद 5, म्हणजे हा अपूर्णांक या ठिकाणी या चारही पैकी सर्वात मोठा आहे असं आपल्याला सांगता येईल. 8वा प्रश्न आहे 4 अंशछेद 11 रिकामी चौकट आहे आणि 1 अंशछेद 5 यामधील चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे आणि लहान मोठेपणा ठरवत असताना आपल्याला त्या अपूर्णांकांचे छेद समान करावे लागतात. या ठिकाणी छेद समान करण्यासाठी आपण या पहिल्या अपूर्णांकाला 5ने गुणू आणि दुसऱ्या अपूर्णांकाला 11ने गुणू. 5ने गुणल्यानंतर इथं 55 छेद होईल, दोन्हीचाही 11 × 5 = 55 आणि अंशाला गुणल्यानंतर 5 × 20 आणि 11 × 1 = 11. म्हणजे या ठिकाणी 2 अपूर्णांक मिळतील आपल्याला, 20 अंशछेद 55 आणि दुसरा असेल 11 अंशछेद 55. या ठिकाणी छेद समान झालेला आहे दोन्ही अपूर्णांकाचा छेद या ठिकाणी समान झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. म्हणजे या ठिकाणी पहिला अपूर्णांक जो आहे तो या ठिकाणी मोठा आहे. म्हणजेच मोठा आहेच्यापेक्षा म्हणजे पर्याय क्रमांक 2 मधील जे चिन्ह आहे ते या ठिकाणी येईल. म्हणजे पहिला अपूर्णांक मोठा दर्शवणारं हे सिंबॉल आहे. 4 अंशछेद 11 मोठा आहे 1 अंशछेद 5 पेक्षा. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. 9वा प्रश्न, पुढीलपैकी 7 अंशछेद 16 पेक्षा मोठा परंतु 3 अंशछेद 4 पेक्षा लहान असणारा अपूर्णांक कोणता? आपल्याला या 4 पर्यायापैकी हे जे आहे 7 अंशछेद 16 या 7 अंशछेद 16 पेक्षा मोठा अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. 7 अंशछेद 16 पेक्षा मोठा अपूर्णांक आपल्याला 4 पैकी एक शोधावा लागेल आणि तो अपूर्णांक हा 3 अंश 4 पेक्षा लहान असला पाहिजे. या पद्धतीने आपण शोधत असताना प्रथम अशा प्रश्नामध्ये आपल्याला पर्यायाचा वापर करावा लागेल. पहिला पर्याय जर विचार केला आपण तर पहिला पर्याय आहे 7 अंशछेद 14. मित्रांनो, या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकाचे अंश समान होत आहे आणि ज्यावेळेस अपूर्णांकाचे अंश समान असतात त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणजे या ठिकाणी 16 पेक्षा 14 हा छेद लहान आहे, म्हणजे 7 अंश 16 पेक्षा 7 अंश 14 हा मोठा अपूर्णांक आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मोठा अपूर्णांक भेटला पहिला पर्याय क्रमांक 1 मध्ये, पण हा अपूर्णांक 3 अंशछेद 4 पेक्षा लहान असायला हवा. तो आहे का आपण शोधू. 3 अंशछेद 4 आणि 7 अंशछेद 14 याची तुलना जर केली तर आपल्याला या ठिकाणी ह्याच्यापेक्षा हा लहान पाहिजे. म्हणजे इथे सिंबॉल कोणता येईल? मोठा. 3 अंशछेद 4 मोठा आहे 7 अंश 14 पेक्षा. आणि याचा छेद प्रथम समान करावा लागेल, त्याच्याशिवाय तर आपल्याला समजू शकणार नाही. छेद समान करण्यासाठी या छेदाने आपण या अंशाला जर गुणलं 14 त्रिक 42 होईल आणि 4 7 28 आणि दोन्हीचाही छेद या ठिकाणी 56 होईल. 14 चौक 56. म्हणजे या ठिकाणी छेद समान झालेले आहेत दोन्ही अपूर्णांकाचे आणि
या अपूर्णांकाचा अंश आहे 42 आणि या अपूर्णांकाचा येत आहे 28. म्हणजे ज्यावेळेस दिलेल्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. त्यामुळे या ठिकाणी 3/4 हे मोठा आहे 7/14पेक्षा. हे आपल्याला या ठिकाणी क्लिअर झालं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न 10. 35चा 1/7, 45चा 1/3, 99चा 1/9 आणि 24चा 1/8 यापैकी मोठा अपूर्णांक कोणता? पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण अपूर्णांक जर तयार केला तर या ठिकाणी तयार होईल 35चा 1/5, 1/7 म्हणजे 35 गुणिले 1/7 म्हणजे 35 × 35/7 आणि याची किंमत येईल 7×5 = 35. ठीक आहे. दुसरा असेल 45चा 1/3 म्हणजेच इथं अपूर्णांक तयार होईल 45 × 45/3 आणि याची किंमत येईल 3×1 आणि 3×5 = 15 येईल. तिसरा अपूर्णांक आहे 99चा 1/9, 99चा 1/9 याचा अपूर्णांक तयार होईल. पहा गुणिले होईल 99×1 99/9 म्हणजे याचा 9×1 9×1 याची किंमत येईल 11. आणि चौथा आहे 24चा 1/8, 24चा 1/8 म्हणजे 24×24/8 म्हणजे 8×3 = 24 याची किंमत येईल 3. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण चारही अपूर्णांक तयार केले आणि त्यांच्या किमतीसुद्धा काढलेल्या आहेत. म्हणजे इथे सर्वात मोठी किंमत ही ह्या दुसऱ्या अपूर्णांकाची येत आहे जो आहे 45/3. म्हणजेच या ठिकाणी 45/3 हा या चारपैकी सर्वात मोठा अपूर्णांक आहे असं आपल्याला सांगता येईल. यानंतर या स्वाध्यायातील सर्वात शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. चुकीचा पर्याय कोणता? या ठिकाणी 4 अपूर्णांक दाखवलेले आहेत आणि त्यावर आधारित आकृती या ठिकाणी दिलेली आहे आणि ती आकृती आणि त्याच्यासोबत दिलेला अपूर्णांक ही जोडी बरोबर आहे का हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी आकृतीचे 4 भाग केलेले आहेत आणि एक भाग रंगवलेला आहे. म्हणजे एकूण भाग हे छेदस्थानी दाखवतात आणि त्यापैकी रंगवलेला भाग या ठिकाणी अंश ठिकाणी दाखवलेला आहे. म्हणजे ही जी जोडी आहे, हा जो पर्याय आहे एकदम बरोबर आहे, कारण 4 पैकी एक भाग रंगवलेला आहे, हे बरोबर दाखवलेलं आहे. दुसऱ्या भागाचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी पहा 4 5 6 म्हणजे 8 भाग एकूण केलेले आहेत. म्हणजे छेदस्थानी 8 हा अंक येईल आणि 8 पैकी 2 भाग रंगवलेले आहेत, 8 पैकी 2 भाग रंगवलेले आहेत. आणि याला जर संक्षिप्त रूप दिलं बे-1-बे 8 म्हणजेच 1/4 हे उत्तर येईल. ते इथं या ठिकाणी सुद्धा बरोबर दाखवलेलं आहे 1/4 म्हणजे दुसरा पर्यायसुद्धा बरोबर आहे. तिसरा पर्यायाचा जर विचार केला तर या ठिकाणी पहा 1 2 3 4 4 आणि 4 8 म्हणजे एकूण 8 भाग केलेले आहेत. या ठिकाणी 8 भाग केलेले आहेत म्हणजे छेदस्थानी 8 हा अंक येईल. 8 पैकी या ठिकाणी 1 2 3 4 भाग रंगवलेले आहेत. ठीक आहे. या मिळणाऱ्या अपूर्णांकाला जर या ठिकाणी संक्षिप्त रूप दिलं तर 4×1 4 4×2 8 म्हणजे हा अपूर्णांक 1/2 असायला हवा होता, 1/2 पण या ठिकाणी 1/4 दिलेला आहे. म्हणजे हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे असं आपल्याला सांगता येईल. आणि चौथा पर्याय या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, तरी पण आपण चौथा पर्याय चेक करू. पहा चौथ्या पर्यायामध्ये एकूण भाग केलेले आहेत. इथून मोजू आपण 1 2 3 4 5 6 7 8 8 म्हणजे 8 आणि 8 16 भाग केलेले आहेत. म्हणजे छेदस्थानी 16 अंक येईल आणि 16 पैकी 4 भाग रंगवलेले आहेत. याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर 4×1 4 4×4 16 म्हणजे 1/4 हा अपूर्णांक मिळेल आणि हा या ठिकाणी 1/4 हा बरोबर दिलेला आहे. म्हणजे चौथा पर्यायसुद्धा बरोबर आहे. म्हणजे या 11व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, जो प्रश्न 2017मध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न होता मित्रांनो.